पूर्ण पिकलेल्या आंब्याचे कितीतरी पदार्थ मी आतापर्यंत माझ्या चॅनलवर दाखवले. पण अशा पाड लागलेल्या आंब्याचा एक जबरदस्त चवीचा सोप्पा पदार्थ आज आपण पाहणार आहोत. हा आहे पाडाच्या कैरीचा साल्सा किंवा कोशिंबीर. चला बघूया कशी करायची ही चटपटीत रेसिपी. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. कैरीचा साल्सा करण्यासाठी जाड किसणी वापरून पाडाच्या आंब्याचा कीस करून घेतला आहे. आणि हे पहा, हे असं इतकं साधंसं साहित्य यासाठी आपल्याला लागणार आहे. एक हिरवी आणि एक ओली लाल मिरची आधी उभी कापून मग अगदी बारीक करून घेऊ. या दोन प्रकारच्या मिरच्या वापरल्यामुळे साल्सा चवीला तर छान लागतोच, पण दिसतोही मस्त कलरफुल. आता कांदा अगदी बारीक चिरून घेऊ. कांद्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे पहा, साधारण या एवढ्या एका आंब्यासाठी आपण हे 2 छोटे कांदे वापरणार आहोत. साल्सा करण्यासाठी आपण छान गोडसर कैरी वापरतोय. आता कोथिंबीर चिरून घेऊ. बाउलमध्ये थोडी किसलेली कैरी घालू. त्यात 2 टेबलस्पून गूळ, पाव टीस्पून कुटलेली मोहरी आणि सैंधव मीठ घालू. सगळं एकत्र मिक्स करून घेऊ. सगळे पदार्थ छान एकजीव झाले पाहिजे. आता यात थोडासा कांदा घालून परत थोडं मिक्स करून झाकून ठेवू. आपण कैरीचं मिश्रण झाकून ठेवलं होतं, त्याला 15-20 मिनिटं झाली आहेत. हे पहा, याला थोडं पाणी सुटलंय. आता हे भरपूर फेटून घेऊ. तुम्हाला जर मोहरी सडलेली चव आवडत असेल तर गूळ आणि थोडी जास्त मोहरी मिक्सरवर फिरवून 2-3 तास ठेवा. मस्त झिणझिण्या आणणारी चव येते. मोहरीचं प्रमाण आवडीप्रमाणे वाढवू शकता. एवढ्या कोशिंबिरीसाठी सवय असेल तर एखादा टीस्पून कुटलेली मोहरी वापरली तरी चालते. आता यात अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि बारीक चिरलेली मिरची घालू. कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ. आपण मिश्रण जेवढं जास्त मिक्स करू तेवढी मोहरीची चव खुलते आणि पाणी सुटल्यामुळे सगळ्या चवी मस्त मिळून येतात. आता यात किसलेली कैरी, कांदा आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे पहा, आपला आंब्याचा चटपटीत साल्सा तयार आहे. असाच साल्सा किंवा कोशिंबीर पूर्ण पिकलेला आंबा वापरूनही करता येतो आणि तोही खूप मस्त लागतो. पिकलेला आंबा वापरत असाल तर फोडी करून वापरा. पिकलेला आंबा वापरल्यावर त्यात गूळ थोडा कमी वापरला तरी चालेल. कैरीचा साल्सा जेवणात किंवा काही स्नॅक्स बरोबर खाता येतो. हा साल्सा तयार नाचोस बरोबर मस्त लागतो. तसंच तेलमीठ लावलेल्या चुरमुऱ्यांमध्ये घालूनही खाता येतो. आता अजून सीझन आहे, तोपर्यंत नक्की ट्राय करून पहा. आजचा हा साधासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी समर कुकिंग.